तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की कापसाची सदाफुलीची फुलं कशी बनवायची ते मी सांगणार आहे। त्यासाठी साहित्य लागणार आहे कापूस, हिरवं कापड लागणार आहे, उदबत्ती एक लागणार आहे आणि गुलाबी रांगोळीचा कलर एक लागणार आहे, चॉक एक लागणार आहे, दोरा लागणार आहे, फेविकॉल लागणार आहे आणि कात्री लागणार आहे। एवढं साहित्य मैत्रिणींनो आपल्या घरात तर उपलब्ध असतंच। तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, सदाफुलीची फुलं करण्यासाठी अशा पद्धतीने कापसाच्या आपल्या एकसारख्या पाकळ्या अशा करून घ्यायच्या आहेत। तर मैत्रिणींनो बघू शकता, अशा एकसारख्या मी पाकळ्या करून घेतलेलं आहे। आपल्या घरामध्ये जी उदबत्ती आहे त्या उदबत्तीचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हिरव्या कापडाचं आपल्याला पानं तयार करायची आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, तुमच्याकडे गुलाबी कलर नसेल तर रांगोळी असते तीच घ्यायची आहे आणि त्या रांगोळीला थोडंसं पाणी घालायचं आहे की जेणेकरून तो गुलाबी कलर आपल्या कापसाच्या जी कापसाची आपण सदाफुलीची फुलं बनवणार आहोत त्याला आपल्याला ते लावायचे आहेत। कोरडा कलर मैत्रिणींनो बसत नाही, त्यामुळे थोडासा आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी ही फुलं नक्की तयार करा, खूप सुंदर आणि छान दिसतात। तर बघू शकता अशा पद्धतीने उदबत्तीची काडी घेतलेली आहे। आता ती पाकळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो आणि उदबत्तीची काडी आपल्याला आधारासाठी खाली लावायची आहे आणि एकदम असं आपल्याला दोऱ्याने घट्ट बांधून घ्यायचं आहे की निसटू नये, या पद्धतीने तुम्ही बांधून घ्या। तर बघू शकता आता मी घट्ट असं दोऱ्याने बांधणार आहे, अजिबात पाकळ्या निघू नये या पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करा। तर बघू शकता आता मी घट्ट दोऱ्याने बांधलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तो दोरा तोडून घ्यायचा आहे आणि जी पानं मी कट केलेली आहेत ती आपल्याला गम लावून फुलाला चिटकवून घ्यायची आहेत। आपलं फूल सदाफुलीचं खूप सुंदर आणि छान होतं। तर तुम्ही सुद्धा हे सदाफुलीचं कापसाचं फूल नक्की तयार करा, कारण आपल्या घरामध्ये सर्व काही वस्तू उपलब्ध असतातच। गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी ही फुलं खूप सुंदर, सुरेख आणि छान दिसतात। तर या पद्धतीचं ही फुलं सुकत पण नाही, त्यामुळे 10 दिवस गणपती बाप्पा च्या डेकोरेशनसाठी ही आयडिया खूप सुंदर आहे। तर अशा पद्धतीने ज्या प्रकारे सदाफुलीची फुलं थोडीशी तिरकस एकसारखी असतात त्या पद्धतीने बनवलेलं आहे। आता आपल्याला गुलाबी कलर मध्ये बरोबर लावून घ्यायचा आहे आणि पाकळ्यांना सुद्धा आपल्याला गुलाबी कलर लावून घ्यायचा आहे। तुम्ही आज्यात लावा मैत्रिणींनो, कारण कसं होतं कापसाला तुम्ही जास्त जर कलर लावला तर कापूस मऊ पडतो, त्यामुळे आज्यात आपल्याला तो कलर लावून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं हलक्या हाताने लावा, जास्त पण कापसाला कलर देऊ नका, नाहीतर ते फूल मऊसूत पडतं, कारण कापूस भिजल्यानंतर टवटवीत दिसत नाही। तर अशा पद्धतीने वरवरचं थोडंसं आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपलं सदाफुलीचं फूल तयार झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने सदाफुलीचं फूल तयार करा। मी सर्व काही तुम्हाला कसं फूल बनवायचं, कसं पानं तयार करायची, कसा कलर द्यायचा, कोणता कलर द्यायचा, गम कसा लावायचा, हे सर्व काही सविस्तर सांगितलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की तयार करा। तर बघू शकता ह्याच्या अगोदर सुद्धा मी फुलं एवढी तयार करून घेतलेली आहेत आणि डेकोरेशनसाठी ही फुलं खूप सुंदर आणि छान दिसतात। आणि थोडंसं आपल्याला कलर दिल्यानंतर उन्हामध्ये वाळवायला ठेवायचे आहेत किंवा फॅनखाली वगैरे ठेवायचे आहे, जेणेकरून ते कलर जो असतो तो सुकल्यानंतर आपलं फूल खूप छान आणि एकदम असं टवटवीत आणि फुलल्यासारखं दिसणार आहे। तर बघू शकता किती सुंदर आपली ही सदाफुलीची फुलं तयार झालेली आहेत, काहीच लागत नाही। हिरवं कापड, कापूस, चॉक आणि रांगोळीतलाच गुलाबी कलर घेतलेला आहे मी आणि एक कात्री लागणार आहे, बाकी काहीच लागत नाही। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की तयार करा। बघू शकता मी फिरवून पण दाखवते, मागं पण तुम्हाला दाखवलेलं आहे, पान किती सुंदर बसलेलं आहे, अजिबात आपलं फूल निसटत नाही काय नाही, कारण तेवढं मी दोरीनं बांधलेलं आहे म्हणून तुम्हाला फिरवून दाखवत आहे। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपली ही सदाफुलीची फुलं तयार झालेली आहेत। थोडासा हलक्या हाताने कलर द्या की जेणेकरून आपला कापूस मऊ पडू नये। तर बघा किती फुलं सुंदर दिसतात। तर गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी ही फुलं तुम्ही नक्की तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही डेकोरेशनसाठी थोडीशी माहिती मिळू शकेल मैत्रिणींनो. तेही गणपती बाप्पांच्या गौरी देवीच्या डेकोरेशनसाठी अशा पद्धतीची फुलं नक्की तयार करतील. ही फुलं कधीही सुकत नाही, टवटवीत दिसतात, सुंदर दिसतात. तर तुम्ही सुद्धा हलक्या हाताने गुलाबी कलरचा गुलाबी कापसाला कलर द्या की जेणेकरून ते सुंदर दिसतील आणि पुन्हा नंतर उन्हात कोरडे होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही फुलं तयार करा. तर बघा किती सुंदर झालेले आहेत. हलक्या हातानेच तुम्ही पानं पण लावा आणि उदबत्तीची काडी खाली लावा की जेणेकरून आपल्याला ते फूल धरता पण यावे आणि कुठं हवे आहे ते आपल्याला ते ठेवता पण यावे. यासाठी उदबत्तीची काडी मी खाली लावलेली आहे, कारण त्याला धरून आपल्याला कुठेही हे डेकोरेशनसाठी आपल्याला ठेवता येतात आणि ही फुलं सुकत नाहीत. तर तुम्ही सुद्धा अशी कापसाची सदाफुलीची फुलं नक्की तयार करा. तर मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.